नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय महाराष्ट्र. कशात तुम्ही सर्वजण? आज आपण बघणार आहोत आरएलसी सिरीज सर्किट वरती जे काही क्वालिटी फॅक्टर आहे, बँडविड्थ आहे आणि रेझोनन्स फ्रिक्वेन्सी आहे. मग हे रेझोनन्स कधी ऑकर्स होतो आणि त्यावेळेस जे काही फॉर्म्युले आहेत आणि जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते कसे सॉल्व्ह करायचे आणि कशा प्रकारचे प्रॉब्लेम एक्झाम मध्ये येतात. तुम्ही जर एमएसबीटी मध्ये शिकत असाल किंवा इंजिनिअरिंग मध्ये शिकत असाल किंवा फिजिक्स मध्ये शिकत असाल, जेई वगैरे देत असाल तर हे सगळे तुम्हाला कामासाठी येणारे प्रॉब्लेम आहेत. यामध्ये बघा काय काय दिलेलं आहे आपल्याला. आरएलसी सिरीज सर्किट, जेव्हा आरएलसी सिरीज सर्किट आहे किंवा आरएलसी पॅरलल सर्किट आहे त्यावेळेसच त्या ठिकाणी क्वालिटी फॅक्टर आणि रेझोनन्स फ्रिक्वेन्सी येत असतो. आणि या ठिकाणी आपल्याला बघायचं आरएलसी सिरीज सर्किट आहे आणि यामध्ये आपल्याला आर ची व्हॅल्यू दिलेली आहे. म्हणजे आपल्याला गिव्हन बघा काय काय दिलेलं आहे. गिव्हन अगोदर काढून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला काय काय काढायचं ते बघता येतंय. मग आता काय करायचं बघा. आर ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 1.5 ओहम. चला, त्यानंतर एल ची सुद्धा व्हॅल्यू दिलेली आहे किती आहे 0.2 हेनरी. ओके, त्यानंतर सी ची सुद्धा व्हॅल्यू दिलेली आहे. मग सी ची व्हॅल्यू किती आहे बघा 100 मायक्रोफॅरड. चला, त्यानंतर कॅल्क्युलेट रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. ओके, या ठिकाणी काय म्हटलंय बघा. फर्स्ट आहे कॅल्क्युलेट रेझोनन्स फ्रिक्वेन्सी म्हणजे काय एफ आर काढायचं आहे. हा चला, इफ द अप्लाइड व्होल्टेज इज, कधी काढायचं एफ आर जेव्हा तुमच्याकडे अप्लाइड व्होल्टेज दिलेलं आहे V = 230 व्होल्ट ऍट दिस फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट. म्हणजे या 230 व्होल्टेजला जे काही रेझोनन्स फ्रिक्वेन्सी होणार आहे ते आपल्याला काढायचं आहे. ओके, इथपर्यंत समजलंय. चला, अजून नेक्स्ट काय दिलं बघा. करंट सुद्धा काढायचं. नेक्स्ट काय काढायचं आपल्याला. करंट म्हणजे आय. ओके, त्यानंतर 3 सुद्धा काढायचं बघा. 3 मध्ये काय आहे VL और VC. इथं एक मुद्दा लपलेला आहे. ओके, काय लपलंय ते मी सांगतो. त्यानंतर 14 काय, चौथा काय आहे बघा क्वालिटी फॅक्टर. ओके, क्वालिटी फॅक्टर. चला, आता आपल्याला माहिती आहे रेझोनन्स फ्रिक्वेन्सी कधी होत असतो हे सांगा. रेझोनन्स फ्रिक्वेन्सी जर म्हटलं तर 3 फॅक्टर आपल्याला कळायला पाहिजे. कधी कधी होतात सांगा बरं. एक आहे, एक तर R = Z असेल. काय R = Z जर असेल तर रेझोनन्स फ्रिक्वेन्सी होत असतो. दुसरा फॅक्टर काय, त्या जे काही सर्किट आहे त्याचा पॉवर फॅक्टर हा युनिटी असायला पाहिजे. हे दुसरी कंडिशन झाली. आणि तिसरी कंडिशन अशी आहे XL = XC म्हणजेच काय VL = VC असायला पाहिजे आणि त्यावेळेस तिथं होत असतो रेझोनन्स. ओके, तर एवढं समजलंय. काय काय सांगितलं मी. पॉवर फॅक्टर युनिटी पाहिजे, R = Z पाहिजे आणि XL = XC पाहिजे. तेव्हा आणि तेव्हाच रेझोनन्स फ्रिक्वेन्सी येते आणि ते येते का नाही. रेझोनन्स फ्रिक्वेन्सी जर आली शब्द जर आला तर डोळे झाकून R = Z घ्यायचंय, पॉवर फॅक्टर युनिटी घ्यायचंय आणि त्यानंतर XL = XC घ्यायचं. ओके, हे विसरायचं नाही, अजिबात विसरायचं नाही. प्रत्येकी बात आहे भाऊ, विसरायचं नाही, अजिबात विसरायचं नाही. ओके, चला, आता फर्स्ट काय करायचंय टू कॅल्क्युलेट. काय करायचंय टू कॅल्क्युलेट रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. आता काय करायचं आपल्याला रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. मग FR = फॉर्म्युला काय सांगा, फटाफट सांगा. FR = 1/2 पाय √LC आहे का रे रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. फॉर्म्युला बरोबर आहे का. मग त्यामध्ये आपल्याला काय करायचंय व्हॅल्यू पुट करायचे. रेझोनन्स फ्रिक्वेन्सीचे काय करायचे आपल्याला फटाफट काय करायचे व्हॅल्यू पुट करून घ्या. म्हणजे आपला आन्सर हे येऊन जातो काय 2 पाय √LC. मग आपल्याला काय करायचंय व्हॅल्यू पुट करून घ्यायच्या मध्ये. मग काय कसं करणार 1/2 ला 2 घ्या, पायला पाय घ्या आणि रूट मध्ये L ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. काय L ची व्हॅल्यू इथं आहे किती आहे 0.2. त्याच्यानंतर C ची सुद्धा व्हॅल्यू माहिती आहे किती 100 मायक्रोफॅरड. फक्त काही जण काय करतात माहितीये की 100 घेऊन जातात आणि आन्सर चुकीतो आणि त्यानंतर एक्झाम मध्ये गेला का माझा पेपर लय भारी गेलाय. पण या ठिकाणी का 10⁻⁻6 घ्यायला विसरू नका बाळा. तुम्ही खूप विसरताय बाळांनो, असं करू नका. मी शिकवताना ऑब्झर्व करतोय या ठिकाणी -6 घेत नाही कारण या ठिकाणी मायक्रोफॅरड मध्ये दिलेलं आहे आपल्याला. मायक्रोफॅरडचं जर आपल्याला फॅरड मध्ये करायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला 10⁻⁻6 घ्यावं लागेल. मग आपल्याला काय करायचे बघा, ही व्हॅल्यू काढून घ्यायची आहे. ही व्हॅल्यू काढून घ्यायची असेल तर काय करावं लागेल आपल्याला 0.2 × 100 × 10⁻⁻6 घ्या. 10⁻⁻6 जर घेतला तर आपली व्हॅल्यू येणार आहे इतकी एवढी आली. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचंय 2 घ्यायचंय, त्याच्यानंतर पाय घ्यायचंय, त्यानंतर इंटू आन्सर घ्यायचे ही आली. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचे 1/2 जर आन्सर घेतलं तर आपली व्हॅल्यू येणार आहे बघा. रेझोनन्स फ्रिक्वेन्सी = येते आपले 35.588 हर्ट्झ. ओके, इथपर्यंत आपली फ्रिक्वेन्सी आहे बघा. मी एक वेळेस क्रॉस चेक करून घेतो. हेच आहे का आपली व्हॅल्यू. 35.8. ओके ओके ओके, बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं इथपर्यंत आलं. काय करायचं कसं कॅल्क्युलेट करायचं बघा. थोडंसं या ठिकाणी कन्फ्युजन होऊ शकतो. मग ते कन्फ्युजन का होऊन घ्यायचं नाही बघा.
अगोदर काय करा, याचं याचं मल्टिप्लाय करून घ्या, एवढंच फक्त एवढंच. त्यानंतर जे काही आन्सर आहे अंडर रूट मध्ये लिहा, मग तेच आन्सर लिहा. त्यानंतर जे काही अंडर रूट मधला आन्सर आहे त्याला ह्याच्याशी मल्टिप्लाय करा आणि त्यानंतर 1 डिवाइड बाय आन्सर आलेलं ते मल्टिप्लाय करा, म्हणजे तुमची व्हॅल्यू एवढी येणार आहे. ओके, चालतंय. त्यानंतर नेक्स्ट बघा काय, आता रेझोनन्स फ्रिक्वेन्सी झाली, हा संपला विषय. ओके, त्यानंतर नेक्स्ट काय, करंट. आता काय करायचं, टू कॅल्क्युलेट. काय करायचं आहे, टू कॅल्क्युलेट करंट. आता आपल्याला काढायचं काय, करंट काढायचं आहे. मग काय ना, I इक्वल टू व्ही बाय झड. इथं एक लक्षात ठेवायचं हा, या ठिकाणी व्ही बाय आर घ्यायचंच नाही. का बरं घ्यायचं नाही, व्ही बाय आर आहे ना, पण घ्यायचं नाही. काय घ्यायचं नाही, मी जाणून बुजून सांगतो, घ्यायचं नाही. कारण इथं जर रेझोनन्स आला रे, रेझोनन्स फ्रिक्वेन्सी जर आली म्हटलं तर आर इक्वल टू झड येणारच आहे. या ठिकाणी आपल्याला लिहिता येतंय ऍट रेझोनन्स ऑकर्स, ऍट रेझोनन्स आर इक्वल टू झड. आर इक्वल टू काय, झड इथं लिहायचंय. म्हणून मग या ठिकाणी आय इक्वल टू व्होल्टेज आपल्याला माहिती आहे, व्होल्टेज 230 दिलेलं आहे, हे 230 घ्या. आणि त्यानंतर आर ची व्हॅल्यू काय बघा, आर ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, झड काढायची गरज काय नाही. मग किती आहे, आर ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 1.5. मग करंट बघा किती येत असतो. हे जर तुम्ही केला तर आपल्याला भेटून जाईल किती, 230 आहे ना आपला व्होल्टेज, का कमी जास्त आहे बघा बरं, 230 आहे. 230 डिवाइडेड बाय 1.5 म्हणजे जे काही आपली करंट येणार आहे 153.33 एम्पियर. मग तुमचा करंट पण आलेला आहे I इक्वल टू 153.33 एम्पियर, हा आलेला आहे तुमचा करंट. त्यानंतर नेक्स्ट काढायला काय सांगितलंय रे आपल्याला, करंट पण झाला आपला. चला ओके, त्याच्यानंतर आहे VL अँड VC. बघा एक लक्षात ठेवायचंय, जेव्हा अशा कंडिशन मध्ये VL आणि VC काढा म्हणतात तेव्हा VL इक्वल टू VC असतो, पण त्या ठिकाणी तो क्वालिटीचा जो काही काम आहे किंवा जो काही क्वालिटी फॅक्टर आहे तो त्या ठिकाणी कामाला येतो. मग बघा इथं आपल्याला सांगता येते VL इक्वल टू VC आहे. अशा वेळेस क्वालिटी फॅक्टर, काय म्हटलं मी, क्वालिटी फॅक्टर इंटू टोटल व्होल्टेज V, क्वालिटी फॅक्टर इंटू टोटल व्होल्टेज V येतो या ठिकाणी. का बरं, कारण या ठिकाणी XL इक्वल टू XC आहे, म्हणून या ठिकाणी रेझोनन्स ऑकर झाला. आणि रेझोनन्स ऑकर झाला तर क्वालिटी फॅक्टर इंटू टोटल व्होल्टेज V घ्यावं लागेल. मग आपल्याला अगोदर काढावं लागेल क्वालिटी फॅक्टर. टू कॅल्क्युलेट क्वालिटी फॅक्टर. मग क्वालिटी फॅक्टर इक्वल टू आपल्याला माहिती आहे 1/r अंडर रूट ऑफ L बाय C. हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये ऍज इट इज फॉर्म्युला विचारला जात असतो. मग हा आपल्याला घ्यायचा आहे. मग आपल्याला माहिती आहे 1/2 घेतलं, अरे एक मिनिट सॉरी 1/r आहे, या ठिकाणी 1/2 नाही 1/r आहे, 1/r. एक मिनिट सॉरी, 1/r अंडर रूट ऑफ L बाय C. आता L ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, L ची माहिती आहे ना, हा काय 0.2. किती आहे 0.2 डिवाइड बाय C ची व्हॅल्यू माहिती आहे हो, किती आहे 100 मायक्रोफॅरड. 100 आहे ना, हा या ठिकाणी बघा किती आहे 100 मायक्रोफॅरड. किती आहे 100 इंटू 10⁻⁶. मग आर ची सुद्धा व्हॅल्यू माहिती आहे ना आपल्याला, आर लिहायची काय गरज आहे, आर ची माहिती आहे ना, काय 1.5. मग जो काही क्वालिटी फॅक्टर येणार आहे तो क्वालिटी फॅक्टर येत असतो बघा. जे काही क्वालिटी फॅक्टर येणार आहे तो आपल्याला कॅल्सी मध्ये कॅल्क्युलेट करून घ्यायचे आहे. कॅल्सी मध्ये जर कॅल्क्युलेट केला तर किती येणार आहे 0.2 डिवाइडेड बाय 100 इंटू 10⁻⁶ 200 आला. त्याच्यानंतर त्याला घेऊन आपण अंडर रूट मध्ये घेऊ, अंडर रूट मध्ये आला. ओके, त्याच्यानंतर जो काही आन्सर आलेला आहे त्याला डिवाइड करा 1.5 ने. मग जो काही आन्सर आलेला आपला किती आलाय 29.81 बरोबर. किती 29.8142. 29.8142. क्वालिटी फॅक्टर हा युनिटलेस आहे. हा कसा आहे, युनिटलेस आहे. 29.8142 झाला. याला युनिट आहे का, युनिट नाही. मग आता काढायचं आपल्याला VL आणि VC. मग कसं करणार, VL इक्वल टू VC इंटू क्वालिटी फॅक्टर किती 29.81 इंटू टोटल व्होल्टेज. आता टोटल व्होल्टेज किती आहे रे, टोटल व्होल्टेज हा किती आहे 230. मग हा आला VL इक्वल टू VC. VL इक्वल टू VC इक्वल टू जे काही तुमचा आन्सर येणार आहे तो तुम्हाला भेटून जाईल टोटल व्होल्टेज. मग किती आला 29.8142 गुणिले 230. मग जो काही आन्सर येणार आहे आपला येऊन 6800
57.266 व्होल्ट हे आता आपला आन्सर फायनल आलेला आहे. तर अशा प्रकारे आपला इथे प्रॉब्लेम संपलेला आहे. ओके, मग हा कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक कर आणि ज्यांना काही समजत नाही त्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्याचं काम करा. आणि खरंच जर एवढी मेहनत करून मी तुम्हाला शिकवतोय आणि तुम्ही शिकताय तर एक वेळ सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू, टेक केअर, बाय बाय, ऑल द बेस्ट.